काय चाललंय आमच्या देशामध्ये? नर्मदा नदीमध्ये 1100 लिटर दूध या महाराष्ट्रामध्ये टाकलेलं आहे. हा देश साधू संतांचा देश आहे. हा देश तुकाराम महाराजांचा, ज्ञानेश्वर महाराजांचा, नामदेव महाराजांचा, एकनाथ महाराजांचा या साधू साधू संतांनी सत्सक विवेक बुद्धीनं जगण्याचा मार्ग दिला आम्हाला. पण त्या साधू संतांचे विचार आज आम्ही कुठेतरी विसरलो आहोत. कारण त्या साधू संतांच्या विचाराला आम्ही धुळीस मिळवलेला आहे. 11,000 लिटर दूध हे त्या नदीच्या पात्रामध्ये टाकलं. खरंच हा श्रद्धेचा विषय आहे का? श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामधला फरक आजच्या भोंदू बाबांना आणि आपल्या इथल्या जनतेला कळते का नाही, हेच आता मोठा प्रश्न आहे. त्या 11,000 लिटर दुधानं त्या नदीची काय अवस्था होणार आहे? त्या नदीच्या पात्रामध्ये 11,000 लिटर दूध टाकलं. त्या नदीची परिस्थिती कशी होणार आहे? त्या नदीमध्ये दूध टाकल्यानंतर ते दूध काही दिवसानं सडल. त्या नदीमधलं जे ऑक्सिजनचं प्रमाण आहे, ते ऑक्सिजनचं प्रमाण कमी होईल आणि त्याच्यामध्ये जे जीवजंतू आहेत, ते मासे असतील, कासव असतील, ह्या जे काही या जीवजंतूची हानी होणार आहे. आणि त्या नदीतलं जे पाणी शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाईल, त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये देण्यायुक्त सुद्धा पाणी ते चांगलं राहणार नाही. त्या पाणीमध्ये बॅक्टेरिया वाढेल. बॅक्टेरिया वाढल्यानंतर ते पाणी खराब होईल. हे असं असताना सुद्धा या 11,000 लिटर दूध त्या नदीच्या पात्रामध्ये ओतलं, नदीच्या पात्रामध्ये टाकलं. ही कुठली श्रद्धा आहे? ही कुठली श्रद्धा आहे आणि हा कुठला धर्म आहे? अहो, आज आमच्या महाराष्ट्रामध्ये, आमच्या देशामध्ये हजारो गोरगरिबांच्या लेकरांना पियायला दूध नाही. अहो, दूध काय, त्यांना खायला भाकर सुद्धा मिळत नाही. अशी परिस्थिती असताना या देशामध्ये हजारो लिटर दूध जर नदीमध्ये टाकलं जात असेल, तर किती मोठी दयनीय अवस्था या देशाची आहे. म्हणून या देशातल्या सरकारला असं यांना वाटायला पाहिजे, या गोष्टीवरती काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे यांनी. ज्या साधू संतांनी जे आम्हाला विचार दिला, तो विचार आज आम्ही पुसून टाकलेला आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली आम्ही पार आमचे मेंदू बेकामी झालेले आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं होतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून कळवा, शेअर करा, लाईक करा. जय जिजाऊ, जय शिवराय.